Hello everyone, in this video we are going to learn how to create a Spring Boot CRUD application. Okay, so first of all let us understand what is a Spring Boot application and how to create it. So simply Spring Boot is a module of a Spring framework which is used to create a standalone application with minimum efforts. Okay, and it provides a layered architecture which is easy to communicate with each layer directly. So it makes easier to create a project within a minimum amount of time, so we can create it by default. So here is some basic architectural flow of Spring Boot. Okay, so here इथे आपल्याला एक क्लायंट दिलेला आहे. ठीक आहे, सो क्लायंट कुठला पण असू शकतो, एकतर फ्रंट एंड पार्ट असू शकतो तुमचा, अदरवाईज तुम्ही कुठलं पोस्टमॅन किंवा ब्राउझरचा यूज करून सुद्धा काय करू शकता, तिथे यूज करू शकता ॲज अ क्लायंट बेसिसवर. ओके, देन क्लायंट काय करणार आहे, आपल्याला HTTP रिक्वेस्ट तिथे फेच करणार आहे. ओके, HTTP रिक्वेस्ट जेव्हा पण आपल्याला क्लायंट करून रिसीव्ह होते ती कोणाकडे हँडल केली जाते, कंट्रोलर लेअरला हँडल केली जाते. कंट्रोलर लेअरमध्ये हँडल करण्यासाठी आपण काही ॲनोटेशन्स यूज करतो की ज्याने तो डिनोट व्हायला पाहिजे आणि एक्झॅक्टली जी HTTP रिक्वेस्ट आहे ती हँडल व्हायला पाहिजे. ठीक आहे, नंतर ही जी रिक्वेस्ट आहे ही कोणाला पास केली जाते, सर्व्हिस लेअरला. सर्व्हिस लेअरमध्ये एक्झॅक्टली काय असतं आणि का क्रिएट करायला पाहिजे, तर सर्व्हिस लेअरमध्ये आपण बिझनेस लॉजिक लिहिणार आहे. ठीक आहे, आता बिझनेस लॉजिक म्हणजे काय, सपोज तुम्ही जर एखादी मेथड क्रिएट करताय, त्या मेथडला क्रिएट करण्यासाठी आणि मेथडनी एक्झॅक्टली काय वर्क करायला पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या सर्व्हिस लेअरमध्ये मेन्शन करत असतो. ठीक आहे, प्लस सर्व्हिस लेअरमध्ये आपल्याला आणखी एक एक्स्ट्रा गोष्ट कशी करायची असते, त्यामध्ये जो आपला रिपॉझिटरी इंटरफेस असतो त्याचा ऑब्जेक्ट पण आपल्याला डिपेंडन्सी इंजेक्शन थ्रू अचीव करायचा असतो. का बरं, तर JPA रिपॉझिटरी नावाचा जो इंटरफेस आहे त्यामध्ये जो आपल्याला मेथड्स प्रोव्हाइड करतो CRUD ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी, त्या कॉलिंगसाठी आपल्याला त्या डिपेंडन्सी अचीव करणं गरजेचं राहतं. ठीक आहे, सो सर्व्हिस लेअरमध्ये हा जो आहे डायरेक्टली कनेक्ट राहतो आपल्या मॉडेल क्लासेस सोबत आणि डेटाबेसेस सोबत. सो मॉडेल क्लासेस थ्रू डेटा तो तिथे सेट करून इझिली डेटाबेसमध्ये तिथे जाऊन पर्टिक्युलर कॉलम वाईज एक्झॅक्टली सेल्समध्ये व्हॅल्यूजला स्टोअर करायचं काम करेल. ठीक आहे, सो एक हा बेसिकचा फ्लो आहे की एक्झॅक्टली तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते कसं डिझाईन करायला पाहिजे आणि रिक्वेस्ट कशा प्रकारे हँडल होणार. ठीक आहे, तर यासाठी आपल्याला एक नॉर्मल प्रोजेक्टचं सेटअप बघूया आपण कसं करायचा. सो सिम्पली मी इथे SSS टूलचा यूज करत आहे स्प्रिंग बूटचा जो पण प्रोजेक्ट आहे तो क्रिएट करण्यासाठी. ठीक आहे, सो सगळ्यात पहिले इथे जाऊन फाईलला क्लिक करा. ओके, लेट्स मी डू इट. ओके, फाईल, देन न्यू, देन अदर. ओके, अदरला गेल्यावर तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल स्प्रिंग स्टार्टर प्रोजेक्ट, यावर क्लिक केल्यानंतर नेक्स्टला क्लिक करायचं आहे. सो सिम्पली इथे जे आहे स्प्रिंगचं जे पण ॲप्लिकेशन आहे ते इथे क्रिएट व्हायला स्टार्ट होईल. याच्यामध्ये आपल्याला काहीच चेंजेस करायचे नाही आहे. सिम्पली मी जे नेम आहे ते प्रोव्हाइड करून देते की स्प्रिंग बेसिक CRUD ॲप्लिकेशन. ओके, सो हे माझं प्रोजेक्ट नेम राहणार आहे. सो बेसिकली मी इथे प्रोव्हाइड करते आहे बेसिक CRUD ॲप्लिकेशन. देन टाईप याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. टाईपला जर बघाल तर इथे ड्रॉपडाऊनमध्ये 3 ऑप्शन्स आहे, 3 पैकी तुम्हाला एक चूज करायचं आहे विच इज मॅविन. ओके, सो मॅविनला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जर पॅकेजचं स्ट्रक्चर काही डिफाईन करायचं असेल तर ते डिफाईन करू शकता, अदरवाईज बाय डिफॉल्ट ॲज इट इज जरी राहू दिलं तरीही काही हरकत राहणार नाही. देन नेक्स्टवर क्लिक करा. नंतर आपल्याला जो प्रोजेक्ट रन करण्यासाठी काही डिपेंडन्सीजची गरज आहे. ओके, सो ॲज यू नो जसं आपल्याला डेटाबेससोबत कम्युनिकेट करायचं असेल तर MySQL ड्रायव्हरची डिपेंडन्सी लागणार आहे. देन स्प्रिंग डेटा JPA, स्प्रिंग वेब, स्प्रिंग बूट डेव टूल. ओके, सो स्प्रिंग बूट डेव टूल काय करतो, आपल्याला ऑटोमॅटिकली ॲप्लिकेशन जे आहे रिस्टार्ट करत राहतो, जे पण डेव्हलपर्सला निडेड आहेत सगळ्या गोष्टी त्या सगळ्या अवेलेबल करून दे. ठीक आहे, सो बेसिक डिपेंडन्सीज मी इथे प्रोव्हाइड करून दिलेल्या आहे. नंतर नेक्स्ट इथे जो माझा प्रोजेक्ट आहे तो बिल्डिंग व्हायला स्टार्ट झाला. सो इमिडिएटली तुम्ही इथे बघू शकता की बेसिक CRUD ॲप्लिकेशन नावाचा माझा प्रोजेक्ट इथे क्रिएट झालेला आहे. ठीक आहे, या प्रोजेक्टमध्ये आपल्याला SRC मेन जावा, SRC मेन रिसोर्स या प्रकारच्या 2 फोल्डर पाथ क्रिएट झालेले आहे. ठीक आहे, तर आता काय करायचं आपल्याला, इथे सगळ्यात पहिले तर कम्युनिकेशनसाठी कशासाठी
जो स्प्रिंग बूटचा प्रोजेक्ट आहे आणि डेटाबेस या दोघांमध्ये कनेक्शन क्रिएट करण्यासाठी ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज नावाची एक इथे फाईल राहते, त्यामध्ये आपल्याला कनेक्शन द्यायची गरज राहते. ठीक आहे. सो सिम्पली इथे आपण कनेक्शन प्रोव्हाइड करून देऊया. सो कनेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी इथे काही सिंटॅक्सेस असतात, जसं स्प्रिंग डॉट डेटा सोर्स डॉट URL, स्प्रिंग डॉट डेटा सोर्स डॉट युजर नेम, देन पासवर्ड. ओके, या अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला प्रोव्हाइड करायच्या. सो मी इथे प्रोव्हाइड करून दिला URL. सो URL काय आहे, माझ्या MySQL वर्कबेंच मी इथे यूज करते. सो त्याच्यामुळे JDBC://localhost 3306 हा माझा पोर्ट नंबर राहणार. अँड देन task is my database name. ओके. सो नेक्स्ट वी नीड टू प्रोव्हाइड हिअर वन युजर नेम. जे पण तुमचा MySQL वर्कबेंचचे युजर नेम आहे ते प्रोव्हाइड करून द्या. सो माझ्याचे रूट आहे, सो मी रूट प्रोव्हाइड केलं. देन पासवर्ड जो तुम्ही सेट केलेला असेल तो पासवर्ड इथे प्रोव्हाइड करून द्यायचा आहे. नंतर आपल्याला इथे इंटरनली जे आहे DDL ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. सो त्यासाठी मी इथे spring.jpa hibernate DDL ऑटो प्रॉपर्टी यूज करून इथे अपडेट व्हॅल्यू प्रोव्हाइड करून दिलेली आहे. सो हा काय करेल की जर तुम्ही कुठलाही प्रोडक्ट क्रिएट करत आहे, ओके, इट मीन्स जो आपला मॉडेल क्लास आहे, मॉडेल क्लास स्ट्रक्चरमध्ये काय दिलेलं आहे, बेसिकली आपले जे पण क्लासेस राहतील, एंटिटी क्लासेस, ते आपण कुठे डिफाईन करणार या मॉडेल पॅकेजमध्ये. सो सिम्पली इथे जे मी याला प्रोव्हाइड करून देते की इथे जर माझा मी जो पण क्लास प्रोव्हाइड करेल त्या नावाने जर कुठला टेबल क्रिएटेड असेल डेटाबेसमध्ये, तर तो तिथनं रिमूव्ह होऊन त्याला मध्ये व्हॅल्यूज अपडेट करू शकता किंवा डायरेक्टली क्रिएटेड म्हणू शकता. ठीक आहे. सो अशा प्रकारच्या काही प्रॉपर्टीज आहेत ज्या आपण प्रोव्हाइड करून दिल्या आहेत, जे बेसिकली आपल्याला लागणार आहे आपल्या ॲप्लिकेशन रन करण्यासाठी. नंतर SRC मेन जावामध्ये गेल्यानंतर इथे बघू शकता com.example.demo नावाने एक पॅकेज क्रिएट झालेलं आहे, ज्यामध्ये बेसिकली आपल्याला एक स्टार्टर फाईल अवेलेबल करून दिलेली आहे त्यांनी. ओके. आता इथे स्टार्टर फाईलचं काय मिनिंग आहे की तुमचा जो प्रोजेक्ट आहे तुम्हाला रन करायचा असेल तर तुम्हाला स्प्रिंग बूट ही जी स्टार्टर फाईल आहे तर या फाईलचा यूज करून तुम्ही रन करू शकता. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आता मी काय करते, सगळ्यात पहिले एक क्लास एंटिटी क्लास डिक्लेअर करते. सो एंटिटी क्लास क्रिएट करण्यासाठी जस्ट मी याच पॅकेजला राईट क्लिक करून न्यू अँड क्लास क्रिएट करून घेते. सो क्लास नेम असेल समथिंग प्रोडक्ट, अदरवाईज तुम्ही युजर पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. सो मी प्रोव्हाइड करून देते युजर डिटेल्स, हा माझा क्लास नेम असेल. नंतर या क्लासला एंटिटी डिनोट करण्यासाठी आपल्याला इथे एंटिटी अनोटेशनचा यूज करावा लागेल, जो प्रेझेंट असते जकार्टा पर्सिस्टन्स पॅकेजमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला काय करायचं, सगळं फील्ड्स डिक्लेअर करायचे की जर आता युजर डिटेल्स नावाचा जर टेबल क्रिएट होत असेल तर त्यामध्ये माझ्या फील्ड्स कोणत्या असायला पाहिजे. सगळ्यात पहिले तर मी इथे ID डिक्लेअर करून देते की IDचा टाईप जो आहे हा लॉंग ID असायला पाहिजे. नंतर ID आपल्याला इथे काय करायचे, प्रायमरी की म्हणून डिनोट करायची आहे. टेबलमध्ये प्रायमरी की असणं महत्त्वाचं आहे. ते कशाने डिनोट करणार आपण, बाय युजिंग दिस ID अनोटेशन. ठीक आहे. ID अनोटेशन आपण इथे प्रोव्हाइड करून दिलेलं आहे. नंतर आता प्रत्येक वेळेस IDज आपण स्वतःहून क्रिएट करत राहणार आहे का, नाही. सो ID सुद्धा ऑटोमॅटिकली जनरेट व्हायला पाहिजे. त्या कशा जनरेट होणार, सो त्या इथे ओके. सो जनरेटेड व्हॅल्यू अनोटेशनला मी कॉल करून घेतलं. नंतर यामध्ये आपण प्रोव्हाइड करून देऊया की स्ट्रॅटेजी इक्वल्स टू जनरेशन टाईप डॉट आयडेंटिटी. इट मीन्स आता ही लाईन काय करेल की जी ID आहे आपला कॉलम त्यासाठी व्हॅल्यूज स्वतःहून क्रिएट करायचं काम करेल, जनरेट करायचं काम करेल. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला पाहिजे आहे अनदर फील्ड. सो अनदर फील्ड मी डिक्लेअर करून देते नेम. सो याच्यामध्ये युजर नेम स्टोअर राहणार आणि पुन्हा एक आपण इथे प्रोव्हाइड करून देऊ इंट एज म्हणून. ठीक आहे. सो या 3 मी फील्ड डिक्लेअर केलेले आहेत. तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही आणखी सुद्धा इथे डिक्लेअर करू शकता. ओके. सो नेक्स्ट काय करायचे, इथे गेटर सेटर जनरेट करून द्यायचे त्याचे. ठीक आहे. गेटर सेटर कसे जनरेट करणार, सोर्सला क्लिक करायचं अँड देन जनरेट गेटर सेटर्स, सिलेक्ट ऑल अँड जनरेट. ठीक आहे.
सो सिम्पली मी माझ्या ज्या फील्ड्स आहेत त्यांचे गेटेड सेटेड का बरं जनरेट केले, कारण की जर मला कुठलीही व्हॅल्यू फेच करायची असेल तर गेट मेथड मला हेल्प करणार, आणि कुठल्याही व्हॅल्यू जर मला असाइन करायचे असतील त्या स्पेसिफिक कॉलम्समध्ये तर ते करायचं काम कोण करणार आहे, आपल्या सेटर मेथड्स करणार आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट इथे आपला क्लास डिक्लेअर झालेला आहे. नंतर बेसिकली आपण एक इथे रिपॉझिटरी इंटरफेस देऊन देऊ. सो रिपॉझिटरी इंटरफेस इथे मी क्रिएट करते कुठल्या नावाने, यूजर रिपॉझिटरी नावाने. ठीक आहे. सो यूजर रिपॉझिटरी. नंतर यूजर रिपॉझिटरीमध्ये आपल्याला का बरं क्रिएट केलेलं आहे, कारण की याला आपल्याला एक्सटेंड करून घ्यायचं आहे JPA रिपॉझिटरी सोबत. का JPA रिपॉझिटरी सोबत एक्सटेंड करणार, कारण की JPA मधल्या ज्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत ते यूजरमध्ये यायला पाहिजे. इट मीन्स CRUD ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी ज्या इनबिल्ट मेथड्स आहेत त्या आपण डायरेक्टली कॉल करू शकलो पाहिजे. ठीक आहे. नंतर इथे आपल्याला दोन पॅरामीटर प्रोव्हाइड करून द्यायचे. फर्स्ट वन इज अ टेबल नेम. सो टेबल नेम काय आहे आपल्याकडे, यूजर डिटेल्स. ओके. सो जो पण क्लास नेम असेल तो आपण इथे प्रोव्हाइड करून देऊया, समथिंग यूजर डिटेल्स. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आपल्याला प्रोव्हाइड करून द्यायचे त्याचा टाईप. इट मीन्स जो तुमचा प्रायमरी की आहे इथे डिक्लेअर केलेला, त्या प्रायमरी कीचा जो डेटा टाईप तुम्ही असाइन केलेला असेल तोच डेटा टाईप आपल्याला इथे सुद्धा प्रोव्हाइड करून द्यायचा आहे. ठीक आहे. सो मी लॉंग डेटा टाईप इथे प्रोव्हाइड करून दिला. नंतर इथे आता माझा इंटरफेस रेडी आहे. इंटरफेसचा हा मी जर याचा कुठलाही रेफरन्स क्रिएट करते डिपेंडन्सी इंजेक्शन थ्रू तर मला डायरेक्टली सगळ्या मेथड्स कुठल्याही क्लासमध्ये कॉल करू शकते. ठीक आहे. नंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, आणखी एक सर्व्हिस लेअर डिक्लेअर करायची. आता सर्व्हिस लेअर कशी करणार, न्यूला जायचं, पुन्हा एक क्लास क्रिएट करायचा, इथे प्रोव्हाइड करून द्यायचं आपल्याला यूजर सर्व्हिस. ठीक आहे. सो यूजर सर्व्हिस म्हणून मी इथे क्रिएट करते आहे, आणि हा सर्व्हिस लेअर आहे हे डिनोट करण्यासाठी मी इथे सर्व्हिस अॅनोटेशन प्रोव्हाइड करून देते आहे. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आपल्याला इथे सगळ्यात पहिले ज्या मेथड्स आहेत त्या यूज करण्यासाठी डिपेंडन्सी इंजेक्शन अचीव करावं लागेल. ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकता आपण ऑलरेडी काय केलेलं आहे, एक्सटेंड करून त्याचे डिपेंडन्सी इंजेक्शन सर्व्हिस लेअरला अचीव केलेलं आहे. ठीक आहे. सिमिलर वेमध्ये डिपेंडन्सी इंजेक्शन अचीव करण्यासाठी मला याचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल, नॉर्मली रेफरन्स व्हेरिएबल. सो मी इथे प्रोव्हाइड करून देते याला यूजर रिपॉझिटरी, इंटरफेसला कॉल करते आणि याच्यासाठी एक व्हेरिएबल नेम प्रोव्हाइड करून देते यूजर रिपॉझिटरी म्हणून. ठीक आहे. बट याच्यामध्ये काही रिलेशन क्रिएट झालेलं आहे का, अजून सुद्धा नाही. तर रिलेशन कसं अचीव करणार, त्यासाठी आपल्याकडे ऑटोवायड नावाचा अॅनोटेशन असतो जो मला इथे प्रोव्हाइड करून द्यायचा आहे. ठीक आहे. सो ऑटोवायड मी प्रोव्हाइड करून दिला. नंतर नेक्स्ट आता आपल्याला इथे पोस्ट मेथड क्रिएट करायची. पोस्ट मेथड कशी क्रिएट करणार, तर त्यासाठी इथे मी प्रोव्हाइड करते लॉजिक की पब्लिक, इथे येणार मला यूजर डिटेल्स, रिटर्न टाईप माझ्या मेथडचा. ओके. अँड देन मेथड नेम असेल क्रिएट यूजर, ज्याच्यामध्ये प्रोव्हाइड करून देऊया आपण पॅरामीटर यूजर डिटेल्स यूजर. कर्ली ब्रेसेसमध्ये इथे जे इनबिल्ट सेव्ह नावाची मेथड आहे त्याला कॉल करून देऊया. सो रिटर्न काय करणार, सिम्पली इथे कॉल करायचं आहे आपल्याला यूजर रिपॉझिटरीला. ठीक आहे. सो यूजर रिपॉझिटरी हा जो व्हेरिएबल नेम आपण इथे क्रिएट केलेला आहे, या व्हेरिएबल नेमचा रेफरन्स घेऊन मी इथे सेव्ह मेथडला कॉल करते. तर ही सेव्ह मेथड जी आहे माझा ऑब्जेक्ट स्टोअर करायचं काम करेल. बट ऑब्जेक्ट कुठला राहणार आहे, हा यूजर. ठीक आहे. सो सिम्पली मी इथे पास करून देते यूजर म्हणून. ओके. सो इथे आपलं लॉजिक रेडी आहे. नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, कंट्रोलर क्लास क्रिएट करायचा आहे. कंट्रोलर क्लास कशासाठी क्रिएट करणार, की जो पण तुमची HTTP रिक्वेस्ट येत आहे क्लायंटकडून ती हँडल होण्यासाठी. सो मी इथे प्रोव्हाइड करते यूजर कंट्रोलर. ठीक आहे. आता याला कसं माहिती होणार की इथेच येऊन आपल्याला रिक्वेस्ट हँडल करायचे आहे, ते डिनोट करण्यासाठी आपल्याला इथे रेस्ट कंट्रोलर अॅनोटेशनचा यूज करायचा आहे. ठीक आहे.
सो मी रेस्ट कंट्रोलर प्रोव्हाइड करून दिलं. नंतर नेक्स्ट जी पण रिक्वेस्ट आहे ती एका API फॉर्ममध्ये येणार आहे. सो ती कशी हँडल करणार, मॅप कशी करणार. सो सिम्पली रिक्वेस्ट मॅपिंग अनोटेशन मी इथे यूज केलेलं आहे आणि याच्यामध्ये एक बेसिकचं URL क्रिएट करून देते API, की हा जो राहणार आहे हा माझा बेस URL राहणार आहे, ज्या पण रिक्वेस्ट राहतील पहिले इथे चेक होऊन हँडल व्हायला स्टार्टिंग करतील. ठीक आहे. तर आता मला काय करायचं आहे, जे लॉजिक मी इथे क्रिएट करून ठेवलेलं आहे माझ्या मेथड रिलेटेड, तेच लॉजिक मला इथे कॉल करायचं आहे आणि एक्झिक्यूट करून द्यायचं आहे हँडलिंग करताना. बट इथे यांच्या दोघांमध्ये काही रिलेशन आहे का, नाही. बट रिलेशन आपल्याला क्रिएट करता येते, त्यासाठी मी इथे पुन्हा ऑटोवायर्ड डिपेंडन्ट अॅनोटेशनला कॉल करते आणि डिपेंडन्सी अचीव करून घेते. सो सिम्पली आता त्या क्लासचं नाव काय राहणार आहे, युजर सर्व्हिस. सो युजर सर्व्हिसला कॉल करायचा आहे आणि इथे एक रेफरन्स व्हेरिएबल नेम प्रोव्हाइड करून देते मी त्याला युजर सर्व्हिस म्हणून. ठीक आहे. नंतर इथे व्हेरिएबल नेम तुम्ही काही देऊ शकता ॲज पर युअर चॉईस, बट कन्फ्युजन नको म्हणून मी ते प्रोव्हाइड करते. नंतर आता पोस्ट रिक्वेस्ट ही आपल्याला हँडल करायची आहे. त्यासाठी आपल्याला पोस्ट मॅपिंग हे अॅनोटेशन यूज करावं लागेल. ठीक आहे. मी पोस्ट मॅपिंग अॅनोटेशनला कॉल केलं. नंतर इथे जी सेम मेथड आपण डिक्लेअर केलेली आहे, या मेथडचं लॉजिक आपल्याला इथे प्रोव्हाइड करून द्यायचं आहे, की पब्लिक, पुन्हा इथे रिटर्न टाईप काय येणार आहे या मेथडचा, युजर डिटेल्स, गेट युजर, ज्याच्यामध्ये रिक्वेस्ट बॉडी अॅनोटेशन आपल्याला प्रोव्हाइड करून द्यायचं आहे. सो सिम्पली मी रिक्वेस्ट बॉडी अॅनोटेशनला कॉल करते. रिक्वेस्ट बॉडीला कॉल केल्यानंतर याच्यामध्ये आपण प्रोव्हाइड करून देऊया, ओके. सो याच्यामध्ये पॅरामीटर्स राहतील युजर डिटेल्स आणि युजर. ठीक आहे. सिम्पली रिक्वेस्ट बॉडी अॅनोटेशन का बरं इथे यूज केलेलं आहे, कारण की रिक्वेस्ट बॉडी काय करणार आहे, माझा जो पण जेसन डेटा आहे त्याला जावा ऑब्जेक्ट्सला असाइन करायचं काम करेल. कारण की जी पण रिक्वेस्ट मला येणार आहे ती कुठल्या फॉर्ममध्ये येणार आहे, जेसन फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. सो जेसन डेटा जो आहे इंटरनली जावामध्ये कन्वर्ट करण्यासाठी जॅक्सन नावाचा आपण इथे यूज करतो, जो इंटरनल प्रोसेस करून जो पण जेसन ऑब्जेक्ट आहे त्याला जावामध्ये कन्वर्ट करायचं काम करतो. ठीक आहे. सो सिम्पली युजर डिटेल्स असल्यामुळे आपल्याला रिटर्न टाईप याचा प्रोव्हाइड करावं लागेल. सो रिटर्न टाईप प्रोव्हाइड करण्यासाठी आता सिम्पली इथे जी मी मेथड क्रिएट करून ठेवलेली आहे याला कॉल कसं करणार, या रेफरन्स व्हेरिएबलनी. सो इथे आपण प्रोव्हाइड करून देऊया युजर सर्व्हिस. ठीक आहे. सो युजर सर्व्हिस डॉट कुठली मेथड राहणार आहे आता, क्रिएट युजर म्हणून आपल्याला तिला कॉल करायचे आणि याच्यामध्ये जो पॅरामीटर आपण इथे प्रोव्हाइड करून दिलेला आहे युजर, तो इथे द्यायचा आहे. ठीक आहे. सो युजर मी प्रोव्हाइड करून दिला. आता नॉर्मली इथे माझं जे पोस्ट रिलेटेड ऑपरेशन आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. ठीक आहे. तर आपण काय करूया, आपले जे ॲप्लिकेशन आहे त्याला स्टार्ट करूया. याला स्टार्ट करण्यासाठी काय करणार, जस्ट राईट क्लिक, रन ॲज अँड रन स्प्रिंग बूट ॲप. ठीक आहे. सो लेट्स चेक. ओके, सक्सेसफुली आपलं ॲप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता की तुमचं ॲप्लिकेशन कुठल्या पोर्ट नंबरला स्टार्ट झालेलं आहे. सो माझं जे ॲप्लिकेशन आहे ते 8080 या पोर्टला स्टार्ट झालेलं आहे. नंतर मी चेक करून घेते की माझ्या डेटाबेसमध्ये टेबल पण क्रिएट झालेला आहे का युजर डिटेल्स नावाने. ठीक आहे. सो दिस इज माय डेटाबेस विच इज टास्क. ओके. टास्कमध्ये तुम्ही बघू शकता युजर डिटेल्स नावाने टेबल एक क्रिएट झालेला आहे. नंतर या टेबलला जर मी इथे डिस्प्ले करेल तर IDH नेम या प्रकारे क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट करायचे आहे. व्हॅल्यूज या कोणा थ्रू पास करणार आहे आपण, पोस्टमॅन थ्रू. ठीक आहे. सो पोस्टमॅनला जाऊया. नंतर डेटा सेव्ह करण्यासाठी आपल्याला कुठली रिक्वेस्ट पाठवायची असते, पोस्ट रिक्वेस्ट पाठवायची असते. सो मी इथे टाईप सिलेक्ट करणार पोस्ट. ओके. नंतर URL कसा जनरेट करणार आहे, लोकल होस्ट कोलन 80 जो आपला पोर्ट नंबर आहे तो प्रोव्हाइड करायचा आहे. माझं जे ॲप्लिकेशन आहे कुठल्या पोर्टला चालतं आहे, 8080ला. सो मी इथे प्रोव्हाइड करून दिला 8080. देन नेक्स्ट आपल्याला API हा पास करायचा आहे. का बरं, कारण की या क्लासमध्ये आल्यानंतर, कंट्रोलरमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले बेस URL मी याला प्रोव्हाइड करून दिलेला आहे API. ओके. सो API थ्रू हा हँडल करेल आणि जिथे त्याला पोस्ट रिक्वेस्ट दिसेल ती पोस्ट रिक्वेस्ट घेऊन तिथे जो
लॉजिक त्यांनी दिलेला आहे सेव्ह करण्याचा, तो डेटा सेव्ह करायला प्रोव्हाइड करून देईल. ठीक आहे. नंतर बॉडीला सिलेक्ट करायचं इथे अँड देन रॉ. नंतर यामध्ये आपल्याला डेटा पास करायचा आहे जेसन सिंटॅक्समध्ये. तो कसा पास करणार, तर सिम्पली कर्ली ब्रेसेस ओपन करून घ्यायचे, डबल कोट्स प्रोव्हाइड करायचे. डबल कोट्समध्ये आय डी आपल्याला पास करायची गरज आहे का आता, नाही. का बरं, कारण की आय डी मी ऑटोमॅटिकली जनरेट करण्यासाठी प्रोव्हाइड करून दिलेली आहे. ठीक आहे. सो सिम्पली मी इथे प्रोव्हाइड करून देते नेम. सो नेम असेल युजरचं समथिंग राम. ठीक आहे. देन कॉमा. नेक्स्ट कॉलम कुठला आहे, एज. सो एज आपल्याला प्रोव्हाइड करून द्यायचे. सो एज असेल 23. ठीक आहे. सो सिम्पली या दोनच पॅरामीटर मी पास करणार. जो पण तुमचा लास्ट पॅरामीटर राहतो तिथे तुम्हाला कॉमा प्रोव्हाइड करायची गरज राहत नाही. ओके. सो सिम्पली इथे आपण या प्रकारचा सिंटॅक्स लिहिलेला आहे. जेव्हाही तुमचं कॉलम्स आहेत, एक्स्ट्रा कॉलम्स आहेत, देन तुम्ही कॉमा प्रोव्हाइड करून नेक्स्ट सिंटॅक्स ॲड करत जाऊ शकता. बट जेव्हा तुमची ही लास्ट फील्ड राहणार, याच्यानंतर कुठलाही कंटेंट तुम्ही लिहिणार नाही आहेत, तर तुम्हाला या ठिकाणी कॉमा द्यायचा नाही. सी, कॉमा जर दिला ना तर इमिडिएटली तो एरर शो करणार. ठीक आहे. सो बेसिक जेसन सिंटॅक्स तुम्हाला कळला असेल, आय होप सो. अँड देन आपण ही रिक्वेस्ट काय करूया, इथे सेंड करून देऊया. ठीक आहे. सो सी, इथे आपल्याला बॉटममध्ये कन्सोलवर बघू शकता तुम्ही डायरेक्टली इथे आय डी जी आहे ती 1 जनरेट झालेली आहे. मी पास सुद्धा नाही केली तरी सुद्धा ती क्रिएट झालेली आहे. नेम राम, एज 23 या प्रकारे डेटा डिस्प्ले झालेला. आपण चेक करूया MySQL वर्कबेंचला. इथे रिफ्रेश करते. सी, आय डी 1, एज 23, नेम राम. ओके. या प्रकारे आपला डेटा इझिली पोस्ट मॅपिंग टू डेटाबेसमध्ये स्टोअर झाला आहे बाय युझिंग स्प्रिंग बूट विथ रेस्ट APIs. ओके. सो या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की बेसिक पोस्ट मॅपिंग, इट मीन्स डेटा सेव्ह कसा करायचा, टेबल कसा क्रिएट करायचा, डेटाबेसमध्ये कनेक्शन कसं प्रोव्हाइड करायचं. ठीक आहे. आता नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डेटा अपडेट कसा करायचा, पर्टिक्युलर आय डीचा चेक करून आय डीला व्हॅलिडेशन कसं अप्लाय करायचं आहे ते आपण बघणार आहोत. ओके. डेटा फेच कसा करायचा पर्टिक्युलर आय डीनी, किंवा ऑल डेटा फेचिंग कशी करायची, पर्टिक्युलर डेटा डिलीट कसा करायचा, ऑल डेटा डिलीट कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर होतील. ओके. आय होप या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट क्लॅरिटी आली असेल की बेसिक स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन काय असतं, ॲप्लिकेशनचा फ्लो कसा राहतो, डेटा कुठून कुठे पास होणार आहे आणि कसा डेटाबेसमध्ये जाऊन तो स्टोअर होणार आहे, आणि याच्यामध्ये इंटरनल मॅपिंग ही कशी घडते. ठीक आहे. सो या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नोट डाऊन करून ठेवू शकता. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.